मराठी बालभारती इयत्ता पहिली धडा 39वा गोष्ट एका घोड्याची। एक होता सदू. त्याच्याकडे एक गाढव आणि एक घोडा होता. तो गावोगावी जाऊन माल विकायचा. एकदा सदू माल विकायला निघाला. त्याने दोघांच्या पाठीवर माल ठेवला. घोडा गाढव पुढे निघाले. सदू मागून निघाला. रस्त्यात ठेच लागून गाढव पडले. धडपडत उठले. हळूहळू घोड्यामागे चालू लागले. ते घोड्याला म्हणाले, गाढव, अरे घोडेबाऊ, थांब जरा, माझं म्हणणं ऐक. घोडा, काय? गाढव, तू माझ्या पाठीवरचं थोडं ओझं घे, म्हणजे मला नीट चालता येईल. घोडा, मी का घेऊ तुझं ओझं? घोड्याने गाढवाकडे दुर्लक्ष केले व तो चालू लागला. गाढव हळूहळू चालू लागले. दमून गेले. खाली बसले. मागून त्याचा मालक सदू आला. सदूने गाढवाच्या पाठीवरील सगळे ओझे काढले. गाढव धडपडत उठले. सदूने गाढवाच्या पाठीवरचे ते ओझे घोड्याच्या पाठीवर ठेवले. आता घोडा गाढव हळूहळू चालू लागले. ओझ्याने घोडाही दमून गेला. घोड्याने गाढवाचे म्हणणे आधीच ऐकले असते तर